फ्रेंड्स, मी तुमची लाडकी श्वेता लाईफस्टाईलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आणि आज अंश मस्त नटून थटून चाललेला आहे कल्याणमधल्या माता रमाबाई आंबेडकर उद्यानला। तर ते कल्याणमध्येच आहे, तर नक्की त्याचं लोकेशन मला सांगता येणार नाही, पण कल्याण वेस्टच्या इकडे आहे, जवळपास खडकपाड्याच्या इकडे। तर तिकडं आम्ही अंशला मस्त घेऊन चाललेलो आहोत आणि इथं ओला बुक केलेली होती आणि ओलामध्ये बसून आम्ही निघालो आहोत। आणि हे आता आम्ही पोचलेलो आहोत। तर तुम्ही पाहू शकतात असं मोठासा गेट आहे स्टार्टिंगलाच आणि तिथे लिहिलं आहे माता रमाबाई आंबेडकर उद्यान आणि खरंच खूप मोठं गार्डन आहे। तर गार्डनमध्ये येताच अंश रिक्षामध्ये झोपून गेला, कारण की तो दुपारी झोपलेला नव्हता। तर आम्हाला तर टेन्शनच आलं, आता हा खेळल की झोपणार आहे। आता तुम्ही इथे पाहू शकता की इथे असे 2-3 सेक्शन आहे। 0 ते 5 वयोगटातील मुलांसाठी एक वेगळा सेक्शन आहे आणि दुसरा सेक्शन मोठ्या मुलांसाठी आहे। तर इथे अंश उठला आहे आणि तुम्ही पाहू शकता त्याचे डोळे उघडल्यावर त्याला कळलं आपण कुठंतरी वेगळ्या ठिकाणी आलो आहोत। आणि इथं महिलांसाठी आणि पुरुषांसाठी छान शौचालयसुद्धा आहे गार्डनमध्ये, म्हणून तुम्हाला त्याचीही व्यवस्था आहे। तर तुम्हाला कुठे अडचण होणार नाही खेळून झाल्यावर मुलांचं। तर मग आता इथे पाहू शकतात अंश झोक्यावर बसलेला आहे आणि तो झोक्यावर खूप एन्जॉय घेतो आणि तुम्ही पाहू शकतात किती एन्जॉय घेतो आणि हसत आहे। आणि इकडे ही दीदी इतके मोठे मोठे झोके घेत आहे, तुम्ही पाहू शकता। तर अंशनी एक स्लाईड स्विंग सगळं खेळायला सुरुवात केलेली आहे। तर हे उद्यान इतकं मोठं आहे, म्हणजे इथे म्हाताऱ्या माणसांपासून सगळेजण इथं येतात आणि तुम्ही पाहू शकतात की इतक्या वेगळ्या स्लाईड्सचे प्रकार आहे, स्विंगचे प्रकार आहे, सीसो आहे। आणि हे जे सेक्शन आहे, या सेक्शनमध्ये 0 ते 5 वयोगटातील मुलं मोस्ट ऑफ दी जास्त खेळतात, कारण की इथं त्यांना कम्फर्टेबल वाटतं। चिमटा नाही बसत, ते गरगड होतं ना। इथे इतक्या प्रकारचे स्विंग्स आहे की लहान मुलांचे स्विंगवरून भांडणंच होत नाही, कारण खूप 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 स्विंग्स आहे। म्हणजे लहान मुलांना मस्त आपलं मर्जीने जेवढा हवा तेवढा स्विंग खेळता येतो। आणि मी देखील झोक्यावर बसलेली आहे आणि मला खूप भीती वाटते झोका तुटेल, पण नाही तुटणार, कारण की सगळे झोके लोखंडी असल्यामुळे त्यांची तुटण्याची काहीच भीती नाही। आणि त्याचबरोबर इथं अजून एक सेक्शन आहे व्यायामचं।
तर इथं व्यायामचे विविध प्रकारचे साहित्य ठेवलेले होते. तर त्यातलं अंश आणि मी पण एक व्यायामचा साहित्याने आम्ही व्यायाम करत आहे. आणि म्हणजे या गार्डनमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळून जाईल, जसं की वॉकिंग करण्यासाठी मोठा ट्रॅक मिळून जाणार, त्याच्यानंतर मुलांना खेळण्याचं सेक्शन, छोट्या मुलांचे सेक्शन, मोठ्या मुलांचं सेक्शन, आणि आता हा नेक्स्ट सेक्शन आहे जिथं तुम्हाला राईड्स मिळेल. तर इथे तुम्हाला थोडेफार पैसे देऊन तुम्हाला मुलांना छान जम्पिंग जॅक, ट्रेनचा आनंद घेता येईल. त्याच्यानंतर पाळणा आहे, छोटे छोटे मुलांचं ते गोल गोल ज्याच्यावर मुलं बसतात, काय म्हणतात त्याला, एलिफंट्स वगैरे असतं त्याच्यावर, ते हे बघा इकडे तुम्ही पाहू शकता. तर असं छान छान वेगवेगळ्या राईड्स होत्या तिथे, तर तुम्ही पाहू शकता. तर इथे एक 20-30 रुपये देऊन तुम्हाला मुलांना हे देखील आनंद देऊ शकतात तुम्ही. तर अशा प्रकारचा छान तिथं पाळणा होता. आणि जसं की छोटे छोटे मुलं एलिफंट, बर्ड्स याच्यावर बसायला मुलांना आवडतं तसं छोटासा एक अजून गोल फिरणारा पाळणा होता, त्याला काय म्हणतात मला सांगता येत नाही आहे. तर त्यानंतर इथं छान ट्रेन होती आणि तिथे मोठे माणसं देखील बसू शकत होते. तर तुम्ही पाहू शकतात की छान ट्रेन आहे आणि तिथं आम्ही मस्त आनंद घेत आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं, इथं वयाचे 2 वर्षापासून ते म्हाताऱ्या लोकांपर्यंत ह्या गार्डनमध्ये सगळी व्यवस्था केलेली आहे. बसायला बाकडे आहे छान, जसं की काय म्हणतात त्याला, की एखादं मस्त परिपूर्ण गार्डन मला हे वाटतं. कारण की इथं यायला थोडासा मला खर्च लागतो. तर जसं की आम्हाला यायलाच 200 रुपये लागतात आणि जायला 200 रुपये, परंतु आम्ही महिन्यातून एकदा इथे ट्रिप काढतो, जेणेकरून अंशला पूर्ण आनंद मिळतो. आता तुम्ही पाहू शकता तो जम्पिंग जॅकवर बसलेला आहे आणि त्याला तो जम्पिंग जॅकवर फर्स्ट टाईम बसल्यामुळे त्याला ते खेळता येत नव्हतं. बट ही जी दीदी आहे, छोटीशी दीदी, तर त्या दीदीने त्याला वर चढायला शिकवलं. तर तिची ओळख नसताना देखील तिने त्याला छान प्रकारे वर कसं चढायचं ते शिकवलं आणि त्याला खूप हेल्प करत होती, ती खूप प्रोत्साहन देत होती. तर अशा पद्धतीने तो हळूहळू घाबरत वर चढला आणि नंतर तो जो खेळायला लागला तर तो खाली उतरायलाच तयार नव्हता. तर आम्हाला सेकंड टायमाला पैसे भरून पुन्हा त्याला त्या जम्पिंग जॅकवर खेळवावं लागलं. तर तुम्ही पाहू शकता आता अंश पण थोडा कम्फर्टेबल झालेला आहे आणि तो देखील खेळायला लागलेला आहे. आता हे जे सेक्शन आहे हे थोडं मोठ्या मुलांचं सेक्शन आहे, कारण की इकडच्या ज्या स्लाइड्स वगैरे आहे त्या उंच आहे आणि मग माझ्या मते तरी हे मोठ्या मुलांचंच सेक्शन आहे, कारण की इथे जास्त बरीच मोठी मुलं दिसत होती. तरी देखील अंशनी इथे देखील आनंद घेतला आणि मस्त खेळत होता. आणि त्या दिवशी आपल्या
राजकारणी लोकांचं जे मत होते, जे निर्णय घेणारे तिथे आलेले होते आणि जे निवडून आले त्यांनी हा असा मस्त फटाके फोडून जल्लोष साजरी केला आणि तो मी या मोबाईलमध्ये कॅप्चर केला आणि खरंच खूप छान तिथे ते आतिषबाजी होत होती. आणि नंतर आम्ही इतकं सगळं एन्जॉय केल्यावर आलेलो आहोत एका हॉटेलमध्ये. या हॉटेल जवळच 5 ते हॉटेल आहे, एक 10 मिनटाच्या अंतरावर. कोल्हापुरी आस्वाद असं काही नाव होतं हॉटेलचं. आणि स्टार्टरमध्ये आम्ही मागवले होते लॉलीपॉप्स. तर हे लॉलीपॉप्स थोडे गरम असल्यामुळं अंशला ते खाता नाही आले. तुम्ही पाहू शकता त्याला चटका लागला, त्यानंतर त्याला हातच लावलेला नाही. आणि खरंच जेवण इतकं सुंदर होतं, म्हणजे लॉलीपॉप्स पण फार छान होते. आणि मेन कोर्स तर इतका छान होता की तुम्ही विचारूच नका. हा काय ते बोलो काय ते काय आता आलेला आहे मेन कोर्स. तर तुम्ही पाहू शकतात मेन कोर्समध्ये आम्ही चिकन थाळी मागवलेली आहे, त्यामध्ये भाकरी आलेली आहे. आम्ही एक्स्ट्राची भाकरी एक मागवली आहे आणि खिमा, त्याच्यानंतर सोलकढी, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, अंडा करी, सॅलेड. तर आमचं तर पूर्ण पोट भरून गेलं एक थाळीमध्येच. आणि त्याच्या आधी पण आम्ही दोघांनी मिळून 4-4 पीस हे लॉलीपॉप खाल्लेले, त्यामुळे आमचं तर याच्यामध्ये पोट भरून गेलं. आणि शेवटी त्या लोकांनी मस्त भात दिला, इंद्रायणी भात. आणि आता आम्ही चाललो आहोत घरी. तर आमची पिकनिकची खूप मजा आम्हाला आली.